आवडी परब्रह्म आवडी आत्मा आवडी परब्रह्म आवडी आत्मा
सावळे प्रब्रह्म आवळ्या जेव्हा मले मनरा जेव्हा घर गेले काय करू से सावळे गोवित काय करू से सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे बाप रुक्मानी उरू सावळी प्रतिमा त्याचं पिकर माहिती बाप रुक्मानी उरू सावळी प्रतिमा मने मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोवित काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे पांडुरंगा करू बाबाजी सद्गुरु दास तुकार जयंती केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरूंचे समचरण सरोजम सांद्रणीलां बुदावं जगरणहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयध्वल हासं विठ्ठलं चिंतयामि वायुरी वग्नीर वरुणस्य शंख प्रजापतिस्त्वं प्रपितामहस्य नमो नमस्तेस्तु सहस्र कृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते विठ्ठला अनेक काही नाही मागणे सुख संपत्ती राजे चाड धनी साकडे तुझन पडे जेणे तुझी भक्ती वे न माई बापा जोडून या कर पायी ठेवितो माता तुका विनवी पंढरीनाथा रंगी उडवावी रंग कथा पूर्वी मनोरथा माई बापा विठाला हरी ओम परमात्मा प्रेश भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी सेवा समर्पण करत असताना श्रीमंत श्री तुकोबाऱ्या वारकरी संप्रदायाचा क्लश वैराग्याचे महामेरू भक्तीचे राजे ज्ञानाचे राजे विश्वाचे राजे वैराग्याचे राजे योग्याचे राजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबरायाच्या कृपाप्रसादाने जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या कृपाप्रसादाने भक्त शिरोमणी हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये थोडी भूसेवा आपण समर्पण करणार आहोत. विश्वमौली ज्ञानोबरायाचा अभंग आहे. द्वापार युगातली एक गवळण आहे आणि आहे ना कलियुगातली गवळण आहे. द्वापार युगातल्या भगवान श्रीकृष्णावर प्रेम करते. कलियुगामधली गवळण आहे तिचं नाव आहे ज्ञानेश्वर माऊली. अरे द्वापार युगातला देव आहे त्याचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण. कलियुगामधली गवळण द्वापार युगामधल्या भगवान श्रीकृष्णावर नितांत प्रेम करत असताना शपथ पाहून सांगतात की भगवान तुझी आनवाही नगा देवराया पोहू आवडसे जीवापासून या.
देवाला म्हणतात, ही गवळण म्हणते बरं, माऊली ज्ञानराज माऊली नावाची गवळण आहे, म्हणजे त्या गवळणीचा हा अभंग आहे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, या माऊली नावाच्या गवळणीचा अभंग आहे. ही गवळण म्हणते त्या देवाला अंतर किती आहे? 5000 वर्षाचा अंतर आहे. ही गवळण 5000 वर्षाला जन्माला आली आहे. आणि ती गवळण कोण आहे? ती गवळण विश्वाला माझं घर म्हणणारी गवळण आहे. विश्वाची माझे घर ऐशी मतिलयाची स्थिर किंभोना चराचर आपण चिल्हाला, हे गवळण आहे. ही ज्ञानेश्वर महाराज नावाची गवळण आहे. आणि काय म्हणते? 5000 वर्षाच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले त्या देवावर. तो वियोग द्वापार युग कोणता? द्वापार युग. आणि हे कलियुग, कलियुगात जन्माला आली 12व्या शतकात. आणि द्वापार युगामधल्या भगवान श्रीकृष्णाला म्हणते, तुझं काय रूप आहे? सावळे, म्हणजे माऊलीने केलेलं वर्णन आहे. आणि मला किती बहु आवडसी जीवापासून या, खोट सांगत नाही, आन घेऊन सांगते. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसे जीवा पासून या. एवढं म्हणते बघा, प्रेम आहे बघा, हे प्रेम. आणि असं सांगताना सांगते, बस तुझं रूप कसं आहे देवाचं? एक निर्गुण ब्रह्म आणि एक सगुण ब्रह्म. सेवा करण्यासाठी सगुण आहे आणि तपश्चर्या करण्यासाठी निर्गुण आहे. बेटा सेवा करण्यासाठी या जगामध्ये तानीसला, भुकीसला, गोर, गरीब, दुर्बळ, अनाथ असा सेवा करायचं असेल तर त्याच्यासाठी विश्वामध्ये देव आहे. बस अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव तैसा हे. जगात देव चौकडच आहे सेवा करत असताना. पण आपण सकाळी उपासना, आराधना, संकल्पना, सेवा करत असताना त्याच्यासाठी ती मूर्ती असली पाहिजे. ती कसं आहे? परमात्मा सावळे, दिसायला सावळा आहे, पुन्हा परब्रह्म आहे, ते परब्रह्म. आणि या जीवाला आता कळालंय, ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही देवाशिवाय. सुखाची प्राप्ती देवाशिवाय नाही आणि देवाशिवाय जीवनाला जगण्याला अर्थ राहत नाही. आवडे या जीवा. आणि पुन्हा काय म्हणतात? मने मन राणीवा घर केले. आहे का नाही? मला देव आवडणं, बळ आणून बसवणं, कार्यात लोटून आणून बसवणं ती वेगळं. आता आमचं पुरुष मंडळ तिकडं बाहेर आहे, ते बळच आणावं लागतं. तरी मी तिकडच आहे. जरा या म्हणल्यास तिथून तिकडच बाहेर निघून जाते. आता इकडून एक नोट चालला होता, या म्हणलं तर आण नव्हती, तसंच तिकडच बाहेर गेली. काय बळ आण नका. आमच्या माता भगिनीची संख्या कुठेही बिचाऱ्या मावल्या येतात, कीर्तनाला शांत बसतात, सगळं चांगलं आहे त्यांचं. येऊन येणं बसणं चांगलं आहे. फक्त येताना त्यांना घेऊन येत जा, एवढी तुमचं चूक उडाली. त्यांना घेऊन यायचं आणि घेऊन यायचं, बसायचं त्यांना कळत नाही कुठं बसावं ते. त्यांना तुम्ही बसवायला शिकवायचा घेऊन. आपल्या आपल्या मालकाला घेऊन यायचं, रिकामा यायचं, ते कसा खराटा आल्यावर त्यांना घेऊन यायचं. घेऊन यायचं आणि आधी बसवाय शिकायचं. त्यांना सगळं माहित आहे, पण बसायचं माहित नाही. कुठं बसावं, कीर्तन कसं ऐकावं, त्यांना काही माहित नाही. आता मी असंच म्हणलं की दिवशी, तुमचं सगळं ऐकते, तुम्ही सगळं घेऊन येत जा. माय आमचं काय ऐकते का? मी म्हणलं तुझ्या मायच्या सांग बरं त्याचं, त्यानं तुझं काय ऐकाय नाही. आता सगळं तुमचंच ऐकलं. वायदा राहिला का? काय लग्न झाले असं आधी राहिला होता का वायदा? तुम्ही आले असंच वेगळं राहिला. बापाचं रान काढून घेतला, बहिणीचं बोलणं बंद केला, भावाला दारात दिलं. हे सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे झाल्या. त्याला आता फक्त एवढं वळण लावा, कीर्तनात आणायचं, बसवायचं, काय करायचं. विठाला बसवायला शिकत जा. माता भगिनीची संख्या कुठेही चांगल्या पद्धतीने आहे बाबा. पण हे आमचा पुरुष मंडळ कुठं बसावं ह्याला कळतच नाही. सप्त्याच्या आधी 8 दिवसापासून बसवायची तर मेन द्यायचा. कसं बसायचं काय नाही, 8 दिवसात तर मेन द्यायची आणि कीर्तनाला बसवायचं छान. काही सांगितलं तर काही याचं पुढे. आणि म्हणून अभंग बघा, काला 3 प्रकारचा.
एक दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्य होणं काला. दही भाताचा काला, दही म्हणजे प्रेम, नाम म्हणजे नाही, आणि या दही भाताचा एक काला आहे. दुसरा काला आहे हरिनामाचा काला. बस हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला साधवी. म्हणून हे हरिनामाचा काला आहे. आणि तिसरा काला आहे जीव ब्रह्म ऐक्य होणं हे काला आहे. देवाची इतकी सेवा केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, ते करता करता आपण आपल्याला विसरलं पाहिजे, विषयी विसर असा अवस्था प्राप्त झाली पाहिजे. त्याला जीव ब्रह्म ऐक्य होणं काला असं म्हणतात. मग 3 प्रकारचा काला आहे. आणि ही काला कुठं झाला तर फक्त द्वापार युगात काला झाला. काला कृतयुगात काला नाही. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार काला नाही. आणि द्वापार युगामध्ये फक्त काला. ती परंपरा पुढे चालू आहे. काल्याच्या प्रसंगाने कोणत्या देवाचं चरित्र वर्णन केलं पाहिजे? काल्याच्या प्रसंगाने कोणत्या देवाचं चरित्र वर्णन केलं पाहिजे? देव इतके देव आहेत की त्या देवाचं सांगणं शक्य नाही. अवताराच्या राशी परमात्मा आहे. मग कोण्या देवाचं वर्णन करावं? चरित्र कुठलं वर्णन करावं? गोकुळात देवाने वर्णन चरित्र केले, ते चरित्राचं वर्णन करावं. उच्चारावे, आचारावे नाही. चरित्र पुष्ट परमात्म्याचं कुणाला आचरण करणं शक्य नाही. 16,108 पत्नी आहे त्याला देवाला. त्या देवाचं चरित्र कोणत्याच अंगानं फक्त उच्चार केला की उच्चारामध्ये फलश्रुती सर्व सांगितलेली आहे. पण कोणत्या देवाचं वर्णन करायचं? असा सौंदर्य संपन्न श्रीकृष्ण काल्याच्या वर्णनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. परमात्मा तशी अवताराची रास आहे. अवताराची रास म्हणजे 100 कट्टे पडले जेवारी. किती जेवारी हे सांगता येत नाही. तसा अवतार असे अनंत अवतार घेतली भक्ता कारणे कनबाळू कृपाळू दिना नाही. अवताराची रास आहे. कोणत्या देवाचं वर्णन करायचं? दुसरं आहे भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. किती? 24. भागवतामध्ये किती? 24 अवतार सांगितलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 10 सांगितलेले आहेत. गर्ग संहितेमध्ये 6 सांगितलेले आहेत. अंश, अंशांशी, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णांनी गर्ग संहितेमध्ये किती? अंश, अंशांशी, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्ण आहे ना. 2 अवताराचं वर्णन करायला काही हरकत नाही. एक राम अवताराचं अत्यंत लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम. रामाचं वर्णन करायला काही हरकत नाही. राम सौंदर्य संपन्न आहे. काल्यात वर्णन करायला जमत नाही. का? राम सांगायला जमते पण काल्यासाठी राम नाही. का तर का आहे ना, राम अवतार हा पूर्णतम आहे, परिपूर्णतम नाही. कार्य करण्याचं पूर्ण स्वतंत्र आहे ना, सामर्थ्य रामाकडे आहे. कार्य करण्याचं सामर्थ्य प्रभूकडे आहे, पण स्वतंत्रता नाही. मग काला आणि म्हणून बघा, काला रामायण तुम्ही सर्व रामायण वाचा. रामायण आहे का? 100 कोटी रामायण आहे. त्याच्यातलं भावार्थ रामायण वाचा. त्या रामायणामध्ये काला लिहिलाच नाही. काला लिहिलाच नाही. तुम्ही बघा रामायणामध्ये वानर आहे, तिथं गोपाळ आहे. द्वापार युगामध्ये तिथं वानर आहे. मग इथला काला तिथं करायला जमला असता. इथं यमुनेचं काठ आहे, तिथं अरण्य आहे, पंचवटीसारखं ठिकाण आहे, तिथं काला करावा. काला काय का केला नाही? त्याचं कारण असं आहे, राम हा पारतंत्र होता.
राम जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्षानं रामायण लिहिलंय आणि त्या रामायणामध्ये कालच लिहिला नाही. मग हा देव म्हणला बोलिला वाल्मिक तैसे वाल्मिक तैसेची करीन वर्तोने दावीन मी तसं वागून दाखवेन म्हणलं आहे की नाही. त्या वाल्मिकानं कोऱ्या स्टॅम्पवर ह्याच्या 2-3 सह्या घेतल्या होत्या. इकडे जरा लक्ष द्या बरं. त्या वाल्मिकानं 2-3 सह्या घेतल्या होत्या कोऱ्या स्टॅम्पवर. असं वागायचं ह्याचे हातपाय बांधले होते. असं वागायचं असे हातपाय बांधले होते. कोणत्या कोणत्या सह्या घेतल्या तर 3 गोष्टी बांधून घेतल्या त्या ह्याच्यावर. एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी. का तर हे देव म्हणलं की लबाडातला देव आहे ना. आणि लबाड देव असल्यामुळे लबाड देवाला खरं वागायला लावणारे फक्त या जगामध्ये संतच आहेत. एक वचन, एक पत्नी, एक बाणी तिथं लिहून ठेवतो. लबाड बोलायचं नाही हे सर्व लिहिलेलं होतं. बोलिला वाल्मिक ओळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाच्या अगोदर म्हणून त्याने एक केले एक वचन. डबल बोलायचं नाही हे देवाला आधी लिहून ठेवलं. एक पत्नी, दुसरं लग्न करायचं नाही म्हणून एक रामाची सीता रावणानं नेल्या सुद्धा त्या प्रभू रामचंद्रानं झाडा पाषाणाला सीता म्हणून गळपाटून भेट दिला. खडक झाड पाषाण मुलीच्या कुपाट्या सीता म्हणून भेटलं काय का नाही बेचारा भेटला पण कोणा लग्न केलं नाही त्या रामानं. ते एक पत्नी लिहिलं एक बाणी. एकदा धनुष्याला बाण लावला की बदलायचं नाही असं कसं ठरलं. याचं एकच कारण आहे वाल्मिकानं हे एक पत्नी वचनी एक पत्नी एक बाणी हे त्याला अगोदर सांगून टाकलेलं. पण तिथं कालाच लिहिला नाही. काला सौंदर्य भरपूर होतं रामाला करायला. इतकं रामाचं सौंदर्य होतं जसं कृष्णाकडे पाहिल्याच्या नंतर जी अवस्था गोपिकेची गौळणीची आहे ना गोपाळाची अवस्था होत होती तीच अवस्था प्रभूकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा ती अवस्था प्राप्त होत होती बेटा. फक्त माझं हे म्हणलेलं मात्र ध्यान ठेवा. पुढच्या वर्षी आपल्या मालकाला मात्र घेऊन मात्र यायचं कीर्तनामध्ये ध्यान ठेवा. वळण लावायचं त्यांना. वळण नाही घर असतंय. घर बांधल्यास त्या घराला एक चाल सुडीत असते. ते आता नवीन प्लेअरचं बांधकाम असल्यामुळे घराला चाल राहिली नाही. चाल म्हणजे वळण. वळण म्हणजे या बसा म्हणणं बोलणं ह्याला वळण म्हणते. ह्याला चाल. मालकाला लावा. तुमचा मंत्र चांगला आहे त्यांना मंत्र द्यायचा. काल्याला येऊन बसवाय शिकले जा. आणि नवनाथ महाराज असं ही काल्याचा कीर्तन असं पटंगातच ठेवायचं. आता पाऊस आहे का आला गेला पाऊस. आणि आपलं एक पुरुषाचा कक्ष ठेवायचा. तुमच्या माता भगिनीला एक कक्ष ठेवायचा आणि शांत चित्ताने. एवढंच झालं बघा. सप्त्याला पंक्तीला कमी नाही कशालाच कमी नाही सगळ्याला कमी. फक्त ह्या गोष्टी 2-3 आपल्या आटोक्यामध्ये आणल्या की खूप चांगलं होणार आहे बेटा. प्रभू रामचंद्राचं इतकं सौंदर्य होतं. राम जन्माला येण्याच्या अगोदर हे रामायणामध्ये प्रभूचं सौंदर्य वर्णन केलं आहे. मला सांगतो 3 देवाचं सौंदर्य सर्वात अप्रतिम सौंदर्य आहे. एक विष्णू परमात्म्याचं, दुसरं भगवान श्री रामचंद्र प्रभूचं आणि तिसरं भगवान श्रीकृष्णाचं. इतकं सौंदर्य बस.
ते विष्णूचं सौंदर्य सांगायचं ठरलं तर विष्णूचं त्या लक्ष्मीचं होतं स्वयंवर. समुद्र मंथन केले, 14 रत्न निघाले, त्याच्यात 2 स्त्रिया निघाल्या, एक अवदशा नावाचं रत्न निघालं आणि दुसरं कोणतं लक्ष्मी. लक्ष्मीची बहीण कोण? अवदशा. दिसायला विद्रोह, कीर्तनाला येऊ देत नव्हती, भजनाला येऊ देत नव्हती, तिचं नाव अवदशा. महाराज चांगले ना हो, पुण्या गावचे आहेत महाराज. हसगाववाडी. हा हसगाववाडी. हसगाववाडीच्या हा वाडीला मी भरपूर कार्य करून आला वाटतं. आता तुम्ही काय येऊ देता वाडीला? आपल्या दोघात पण एखादी आपण येत असला तर म्हणा पुन्हा. हा बरं, येत असला तर नाही तर राहूया, पुन्हा म्हणू आपण. येतो येतो. विष्णूचं सौंदर्य असं होतं, त्या लक्ष्मीचं होतं स्वयंवर. आणि लक्ष्मीच्या हातात वरमाला होती, लक्ष्मी माळ घालणार होती. लक्ष्मीचं अप्रतिम सौंदर्य. लक्ष्मीने यावाने माझ्याच गळ्यात माळ घालावी अशा देश योशीचे राज्य, स्वर्ग मृत्यू पाताळ, देव दानव मानव सर्वांची सभा बसलेली आहे. लक्ष्मीने वरमाला हातात घेतलेली आहे आणि माळ घालायला तयार आहे. प्रत्येकाला असं वाटतं की लक्ष्मीने यावं आपल्याच गळ्यात हार घालावा, मलाच वरावा असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि सर्व समाज बसला होता आणि त्याच्यामध्ये भगवान विष्णू सुद्धा बसले होते. लक्ष्मी पाहत होती. लक्ष्मी प्रत्येकाचा हातात माल आहे, पण लक्ष्मीचा पण आहे काय? प्रत्येकाची इच्छा आहे माझ्या गळ्यात माळ घालावी, प्रत्येकाची इच्छा आहे. पण लक्ष्मीने अंतःकरणात एक पण केला होता, ज्याची माझ्यावर इच्छा नाही आशाच्याच गळ्यात मी माळ घालणार. ज्याची माझ्यावर सुद्धा इच्छा नाही आशाच्याच गळ्यात वरमाला घालणार, त्याला पती करणार असं तिची इच्छा आहे. पाहता पाहता विष्णूकडे पाहिलं तर विष्णू अगदी शांत असं स्वरूप आहे. आणि त्या विष्णूचं अप्रतिम सौंदर्य हे पाहिलं. विष्णूला माळ घालावे असे काही नाही असं नाही, शांत बसली होती. लक्ष्मीने त्याच विष्णूच्या सौंदर्याकडे पाहिलं आणि विष्णूच्या गळ्यामध्ये माळ घातली. लक्ष्मीला हे भुलवणारं सौंदर्य फक्त विष्णूच आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेळे. पोटा मदनाला बापुडे हिरपोनीकडे रामरंग, हे तिचं सौंदर्य. विष्णूचं सौंदर्य असं. मग तोही काल्यासारखा चांगला आहे, पण काला केला नाही. दुसरा काल्याला कोण आहे? प्रभू रामचंद्र. काला केला नाही, सौंदर्य प्रभूचं. राम जन्म झाला आणि प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. वनवासाला गेले असताना बरेच त्या त्रेतायुगामध्ये असे काही संन्यासी होते, माणसच संन्यासी होते काही. त्यांचं लग्नच झालं नव्हतं. म्हणजे काही काळामध्ये स्त्रियांची संख्या कमी होती, लग्न झालं नाही. लग्न झालं नसल्यास ते आता 50 वर्षे 40 वर्षे वाट पाहतील लग्नाची, आणि लग्नच नाही झाल्यास काय करणार? मग ते सगळे संन्यासी विचार करतात, लग्न झालं नसल्यास संसारात राहून काय उपयोग आहे? आणि लगेच संन्यास घेतला. ते लग्न झालं नाही, घेतला संन्यास. गेली 10-15 वर्ष संन्यास घेतल्याबरोबर लक्षात आलं की अशी कंपनी आली आता अरण्यात, तिचा पाय दगडाला लागला की स्त्री तयार होते. आता हे संन्याशाच्या मनात आलं की आतापर्यंत लग्न करत गेलं नव्हतं, ठीक आहे, पत्नी मिळाली नव्हती. आता अशी कंपनी आली आहे, त्या कंपनीचा पाय दगडाला लागला की स्त्री तयार होते. मग आता कशाला संन्यास? म्हणून त्या संन्याशाने अशी दगड उचलली. 500 संन्याशी मोर्चाच दगड उचलली आणि प्रभूकडे निघाला मोर्चाच. आणि प्रभूला म्हणतात, जो वाटला जाताना ज्ञानोबा तुकाराम भजन नाही, रामकृष्ण हरी भजन नाही, एवढं एकच भजन चाललंय, रामा ह्याची स्त्री तयार करून दे, असं भजन चाललंय. रामा ह्याची स्त्री तयार करून दे असं म्हणत निघाल्याबरोबर प्रभू रामचंद्र झोपले होते. लखनजी सावध आहेत. तेवढ्यामध्ये लखनजीला वाटलं, हे कैकेयीच्या पार्टीतले प्रभूला, राघवाला, माझ्या दादाला मारायला आलेत का काय असं वाटलं. धनुष्याला बाण लावला. प्रभूने ते बाण घेतला. लक्ष्मणा मारायला आले नाही, लग्नाच्या अपेक्षेनं स्त्री तयार करून दे म्हणून दगड घेऊन आले. ते त्या दगड त्यांना कळालं, दगडाला पाय लागला होता, स्त्री तयार झाली. हे त्यांना कळालंय, शिळा होते मनुष्य झाली, एवढंच पाहिजे आपल्याला. आणि मग हे त्यांना कळाले म्हणून घेऊन आले. प्रभू रामचंद्र उठतात. राम किती सौंदर्य संपन्न आहे हे मला सांगायचंय. आणि प्रभू रामचंद्र उठतात आणि येणाऱ्या संन्याशाला आपल्या सौंदर्याचं दर्शन दाखवून देतात. त्या तेजाचं, सौंदर्याचं, शक्तीचं, दिव्यतेचं दर्शन दाखवून देतात. दाखवल्याबरोबर संन्याशी लग्नाच्या आशेने आले होते.
आणि ते संन्यासी जेव्हा प्रभूकडे पाहतात, प्रभू त्यांना दर्शन देतात, तेव्हा जाग्यावर त्यांना समाधी लागते. Yeah.